शेतकरी मित्रांनो नमस्कार. काल राज्यामध्ये विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. आजही राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजही राज्यात विविध भागात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया आज राज्याच्या विविध भागामधील पावसाचा अंदाज. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सावंतवाडी, कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी, कोडोली, साखरपारा, इस्लामपूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कराड, पाटण, चिपळूण, सातारा, खेड, वाई, प्रतापगड या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात लवासा या ठिकाणी, कामशेत, चाकण, खोपोली, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. जुन्नर, उल्हासनगर, शहापूर, राजूर, इगतपुरी, नाशिक विभागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मनमाड, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात शिरूर, राळेगाव, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. तिकडे पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, फलटण, इंदापूर, सातारा जिल्ह्यामध्ये वडूज, पिलीव, विटा, सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, कुची आणि सांगली जिल्हा पूर्ण, कुरुंदवाड, अथणी, कुडची, चिकोडी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, अकलूज, पिलीव, सांगोले, मोहोळ, पूर्ण सोलापूर जिल्हा, तसेच तुळजापूर, वैराग, कुर्डवाडी, बार्शी, परांडा, धाराशिव, तसेच धाराशिव जिल्ह्यातील औसा, लातूर जिल्ह्यात कडे, शिरूर, अनंतपाळ, निलंगा, उमरगा, उदगीर, अहमदपूर, मुखेड, देगलूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस किंवा हलका पाऊस होण्याची अपेक्षा आहे. तसेच दिग्रसमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच लोणार या भागामध्ये सुद्धा मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये खामगाव, अकोट, अचलपूर, बुरानपूर, अकोला जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा वर्तवली आहे. तसेच गोंदियामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. तसेच देसाईगंज, मकोना या भागामध्ये सुद्धा, वणी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो. तसेच बुरानपूर, मलकापूर, भुसावळ, जामनेर, अजंठा या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो. चाळीसगाव, धुळे जिल्ह्यामध्ये अंमळनेर, साक्री या ठिकाणी सुद्धा, दोंडाईचा, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर सायंकाळी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर आणि पुणे विभागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आहे. ही होती हवामानाविषयक छोटीशी अपडेट. शेतकऱ्यांनो, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच हवामानविषयी, अंदाजाविषयी. शेतकरी मित्रांनो, आज राज्यामध्ये विविध ठिकाणी चांगला पाऊस, वळवाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. धन्यवाद.